छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे असलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून शहापूर नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष तथा शिवसेना शहर प्रमुख विजय भगत यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा शिवसेना नेते प्रकाश पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. शिल्पकलेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ बाळ शिवाजींना शौर्य कथा सांगताना, सोन्याचा नांगर घेऊन शिवबांसह राजमाता, शिवबा वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वरी येथे स्वराज्य शपथ घेताना, प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानचा वध करताना, आग्र्यातून सुटका करताना छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळ शंभूराजे, लाल महाली शाहिस्तेखानावर आक्रमण करताना आणि रायगडावरील दक्षिण दिग्विजय सोहळा साकारण्यात आला आहे. शिवसृष्टीतील देखाव्यांची रेखाटन शिल्पकार राहुल सुरेश झुंजाराव यांनी केलं आहे. शिवसृष्टीमुळे विद्यार्थ्यांना आणि तरुणांना प्रेरणा मिळेल आणि छत्रपतींचा इतिहास पुढील पिढीसाठी जिवंत ठेवला जाणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी नगरपंचायतचे नगराध्यक्ष, कार्यकारी अधिकारी, नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. वॉक करू शकतात, नाईट वॉकिंग करू शकतात, दिवसा जाऊ शकतात. अगदी कॅनल रोड पर्यंत वॉकिंग ट्रॅक आपण केलेले आहे. पाणी आरक्षणाचा प्रश्न सुद्धा आता सुटलेला आहे साहेब. आता राहिला फक्त आपल्या साहेबांकडे. आपण ते गेल्यानंतर त्याचा आपण तो टेंडरचा वगैरे जो फायनान्शियलचा प्रश्न आहे तो आपण लवकरच तो विषय सोडून जाईल आणि शहापूरकरांना सुसज्ज असं पाणी गाविटीय झाले. जास्त मला वाटतं टाकी आपली फार उंचावर आहे. 4थ्या ते 5व्या 6व्या बांधल्यापर्यंत सहज पाणी जाईल. हे पाण्याचा प्रश्न अगदी 100% सुटलेला आहे. शहापूरच्या जनतेने याप्रमाणे आपला विश्वास टाकला होता. गेल्या 25 वर्ष ही शहापूर नगरपंचायत शिवसेनेच्या हातामध्ये दिलेली आहे. मला खास विश्वास आहे, शहापूरकर मला विश्वास आहे, तर शहापूरची जनता ही कुठे कमी पडणार नाही. आणि शहर प्रमुख असतील, नगराध्यक्ष असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, ते खूप खूप साहेब या शहापूरमध्ये काम करतात. 24 तास कुठलाही प्रसंग असू दे, एक आपल्या शाखेच्या कोणत्याही माणसाला जर फोन केला तो प्रश्न सुटला जातोय. मला माहिती आहे, हॉस्पिटल असू द्या, कुठलीही असू द्या, आणि भयमुक्त शहापूर ही आपली जी संकल्पना होती, आजही सर्वसामान्य माणूस अगदी बिनधास्त रस्त्यावर रात्री 12 वाजून 1 वाजून 2 वाजून कुठल्याही गल्ली बोलमध्ये जाऊ शकतो, येऊ शकतोय. पण तो कोणाची हिंमत नाही, तो कोणाला माता भगिनींना कुठली छेडछाड म्हणजे अजूनपर्यंत घडला नाही, होणार नाही, त्याची आम्ही खात्री होतोय. जास्त वेळ काय बोलणार नाही. माननीय आपले एकनाथ शिंदे साहेब, राजा छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या सर्वांच्या वतीने तिथीनुसार होत असलेल्या शिवजयंती या कार्यक्रमामध्ये राजांना मानाचा मुजरा करतो. खरं म्हणजे खूप चांगल्या प्रकारे शिवसेनेचे शहर प्रमुख आणि उपनगराध्यक्ष विजय भगत, नगराध्यक्ष गायत्री भांगरे आणि सीओ शिवराज गायकवाड साहेब, सर्व नगरसेवक आणि आपल्या या ठिकाणी असलेले सर्व शहापूरवासीय, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सर्वांनी या ठिकाणी शहापूरच्या या जडणघडणमध्ये आणि चेहरा मोहरा बदलण्यामध्ये जो शहापूरच्या नागरिकांनी शिवसेनेच्या नगरपंचायतीला जी साथ दिलेला आहे त्याबद्दल सुद्धा या शहापूरच्या सर्व नागरिकांचं मनापासून शिवसेनेच्या वतीने धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. शेवट नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी किती चांगलं काम करायचं ठरवलं तर जनतेचा सुद्धा तेवढाच प्रतिसाद मिळणं गरजेचं आहे. आणि म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री म्हणून या शहरासाठी नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून या शहराच्या विकासामध्ये जास्तचा निधी या शहापूर शहराला मिळावा याच्यासाठी नेहमी मी पालकमंत्री यांना सातत्याने केलेली विनंती आणि या शहराला दिलेला विकास निधी हा कधीही कमी पडला नाही. सगळ्यात या जिल्ह्यामध्ये जास्तचा निधी शहापूरसाठी दिला गेला आणि म्हणून या शहरामध्ये असलेल्या प्रत्येक नागरिकाला
ज्या सुखसोयी ज्या देण्याचं कर्तव्य म्हणून नगर विकास विभागाकडनं नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सीओ आणि नगरसेवक यांनी केलेला प्रामाणिकपणे नगरपंचायतचा संपूर्ण स्टाफ या सर्वांच्या माध्यमातून या शहरामध्ये जे झालेला काम जो आहे तो नक्कीच या ठिकाणी जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांनी जे सांगितलं का शहापूर आपण 15 वर्षापूर्वी पाहिलेला शहापूर आणि आज पाहत असलेला शहापूर याच्यामध्ये झालेला विकासामधला बदल या सगळ्या गोष्टी आपल्या नजरेसमोर आहेत। याचं कारण एकमेव आहे एकनाथजी शिंदे साहेब नगर विकास मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना नेहमीच शहापूरसाठी दिलेला चुकता माप आणि त्याच्यामुळेच हा विकास होऊ शकला आणि अजूनही पुढे जे आहे जे या शहरासाठी विकसित शहर करण्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रातल्या इतर नगरपंचायतच्या तुलनेमध्ये नंबर 1 ला आणण्यासाठी 1 ला राहण्यासाठी तशा स्वरूपाचा विकास निधी नगर विकासच्या माध्यमातून या शहरासाठी दिला जाणार याच्यात कुठलाही माझ्या मनात दुमत नाही आहे। आणि शहापूरवासी जेव्हाही आलेला आहे नगराध्यक्ष असो नगरसेवक असो जिल्हा प्रमुख असो तालुका प्रमुख असो सर्वांसाठी नेहमीच या शहापूर मध्ये जास्तच जे काही देता येईल ते देण्यासाठी प्रामाणिकपणे नेहमीच एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून केलेला प्रयत्न आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत का राहावा राज्यामधला लोकप्रतिनिधी मंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून नगर विकास मंत्री म्हणून ते या महाराष्ट्रामध्ये काम करतच आहे परंतु देशामध्ये आदर्श मुख्यमंत्री म्हणूनही काम केलं। आज उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा या राज्यामध्ये संकटामध्ये आपण आजही बघितला कालही बघितला का दुबईमध्ये सुद्धा अडकलेले महाराष्ट्रातले नागरिक त्यांना 2 विमानाने महाराष्ट्रामध्ये सुखरूप आणण्याचं काम केला। त्याच्यामध्ये शहापूर मधले सुद्धा नागरिक आहेत। मी शहापूरच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून या चांगल्या कामाबद्दल अभिनंदन करतो। अनेक संकट जे आहेत शेवट राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही कोणाच्या सोबत आहोत आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे साहेब यांच्या सोबत काम करत आलो।